नमस्कार मित्रांनो, रामायणात अनेक गोष्टी आहेत, त्यात काही वाल्मिकींच्या रामायणाचा भाग आहेत, काही गोष्टी अशाच उद्भवलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक गोष्ट मला अजूनही आठवते. जेव्हा वाल्या कोळी नारद मुनींना भेटतो आणि नंतर त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो, तेव्हा नारद मुनी वाल्या कोळ्याला राम नाम जपायला सांगतात. पण वाल्या कोळी म्हणतो की मला रामाचं नाव घेताच येत नाही, कसं घेऊ मी? तेव्हा मग नारद मुनी वाल्या कोळ्याला सांगतात की ठीक आहे, तुला राम म्हणता येत नाही, मग तू आत्तापर्यंत लोकांना मारत आलायस, लुटत आलायस, तू मरा 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 असं तू म्हणतो, हे मला बोलता येतं बरोबर, हे मला म्हणता येतं. आणि त्यामुळे मग नारद मुनी त्यांना मरा मराचा जप करायला सांगतात. आणि मग वाल्या कोळी मरा मराचा जप करता करता राम 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 असा जप करायला लागतो. कालांतराने वाल्या कोळ्याचं देखील वाल्मिकी होतं. हे खरं आहे की अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिर न्यासातर्फे जी व्यवस्था राबवली होती, लोकांनी भक्तिभावाने ते दान केलं होतं, ती व्यवस्था सदोष होती आणि त्याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर रोकड चोरी केल्याचे आरोप होत आहेत. जे व्हिडिओ कॅमेऱ्यात समोर आलेलं आहे त्यानुसार विशेष तपास पथकाची निर्मिती करून 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून काही कोटी, 1 कोटीपेक्षा जास्त रोख जमा करण्यात आलेली आहे. परंतु 1, 1.5, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी हा आकडा राजकारणात किरकोळ समजला जातो. फेब्रुवारी 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधकांच्या हातात आयतं कोलीत सापडलेलं आहे. आणि त्यामुळे ज्या समाजवादी पक्षाच्या सरकारने अयोध्येत कारसेवा सुरू असताना कारसेवकांवर गोळ्या चालवल्या, त्या समाजवादी पक्षाच्या राम गोपाल यादव आणि इतरांनी याला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर सुरुवात कशाला केलेली आहे तर प्रभू श्रीराम मंदिरात लोकांनी दिलेल्या 20,000 कोटी रुपयाच्या देणग्या, 20,000 कोटी आकडा बघा, 20,000 कोटी रुपये चोरण्यात आलेले आहेत. आणि त्यांच्या सुरात सूर मिसळून राहुल गांधी, प्रियंका वाड्रा, संजय राऊत, उद्धव ठाकरे सगळेजण हांबरायला लागलेले आहेत, रेकायला लागलेले आहेत. उद्धव ठाकरेंना या निमित्ताने हनुमंतांची आणि प्रभू श्रीरामांची आठवण झाली. हे काही त्याच्यामध्ये हे रामांनीच त्यांच्याकडनं घडवून आणलेलं आहे. अन्यथा स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आपल्याला आठवत असेल, हनुमान चालीसा पठण करण्यावरून त्यांनी नवनीत राणांना फरफटत नेऊन तुरुंगात टाकण्याचा जो प्रकार केला होता, त्याच्या पुढे त्याची परिणिती अशी झाली की त्यांची सत्ता गेली, त्यांचा पक्ष गेला, त्यांचं चिन्ह गेलं आणि अजूनही जे काही आमदार खासदार आहेत तेही त्यांना सोडून जात आहेत. पण अयोध्येतल्या घटनेने त्यांना देखील जोर चढलेला आहे. आणि त्यामुळे आज दादर पश्चिम येथे जे एक हनुमानाचं गोल देऊळ आहे, त्या देवळात रामरक्षा आंदोलनासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आणि तमाम हिंदुत्ववादी लोक जमले होते. आणि रामरक्षा पठण होतं. पण उद्धव ठाकरेंना स्वतःला रामरक्षा येत नाही. अगदी वाचून जरी त्यांना म्हणायला रामरक्षा सांगितली तरी त्यांना 2 पानं वाचता येणार नाही, हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. आज जेव्हा हे रामरक्षा पठणाचं काम सुरू झालं तेव्हा त्यांनी पुस्तक वगैरे हातात घेतलं, काहीतरी ओठांची हालचाल करून आपण रामरक्षा म्हणतोय असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण ती 2-3 सेकंदांनी कदाचित
तोही त्यांनी सोडून दिला. एकमेव रामरक्षा पठण करणाऱ्या मला चेहरा दिसला तर ते म्हणत होत्या का काय दुसरं म्हणत होत्या माहिती नाही, त्या म्हणजे किशोरीताई पेडणेकर. इंग्रजी असो, फ्रेंच असो, जर्मन असो, संस्कृत असो, कुठलीही भाषा त्यांना जड जात नाही बोलायला, त्यांच्या पद्धतीने बोलतात. पण त्या एकमेव आदित्य ठाकरे काही संबंध नाही, अरविंद सावंत काही संबंध नाही, संजय राऊत मुळीच नाही. रामरक्षा म्हणणाऱ्यामध्ये मला फक्त किशोरीताई दिसल्या. उद्धव ठाकरेंनीही पुस्तक हातात घेतलं आणि ते पुस्तक नंतर देऊन टाकलं आणि असे नमस्कार करून असे कौतुकाने बघवते की केवढी गर्दी जमवली मी. अर्थात या भाषणामध्ये त्यांचा सूर होता की प्रभू श्रीरामांची जबाबदारी आता आपल्या हातात आहे, म्हणजे रामाची रक्षा करण्याची जबाबदारी आपल्या हातात आहे. आणि ज्या नरेंद्र मोदींनी सांगितलं की काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष याच्यामध्ये उभाठाही आला, हे मंगळसूत्र चोरत आहेत, त्या मोदींच्या पक्षातल्या लोकांनी, त्यांच्याशी संबंधित लोकांनी, म्हणजे याच्यामध्ये कोणीही मुसलमान नाही हे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितलं. हे सगळे मिश्रा, राय, शर्मा, वर्मा अशा प्रकारचे लोक आहेत आणि प्रचंड चोरी झालेली आहे. 27 मंगळसूत्र चोरी झालेली आहे, पादुका चोरी झालेली आहेत, अमुक चोरी झालेली, तसं म्हणजे खूप त्यांनी मोठा आकडा, म्हणजे बहुतेक समाजवादी पार्टीच्या 20,000 कोटीच्या वरती उबाठांचा 40,000 कोटीचा आकडा असावा, म्हणजे जे वर्णन मी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या तोंडातून ऐकलं. आणि त्यामुळे आता हिंदुत्वाचे खरेखुरे पाईक असलेले उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांच्या अंगावर, यांच्या खांद्यावर प्रभू श्रीरामांची रक्षा करण्याची देखील जबाबदारी आलेली आहे. आणि त्यामुळे गावखेड्यामध्ये जाऊन जिथे जिथे कुठे कुठे श्रीराम मंदिर असतील, हनुमान मंदिर असतील, त्या श्रीराम मंदिराबाहेर, हनुमान मंदिराबाहेर रामरक्षा, हनुमान चालिसा, हनुमान स्तोत्र पठणाचे कार्यक्रम आयोजित करा असे आदेश त्यांनी गडावरून आपल्या मावळ्यांसाठी दिले. आता ते मावळे सगळे महाराष्ट्राच्या 43,000 गावांमध्ये आणि अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचे रामरक्षेचे कार्यक्रम आयोजित करतील अशी त्यांची खात्री आहे. परंतु हे करता करता ऐतिहासिक गफलत करण्याचा छंद त्यांना सोडता काही येईना. म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं की ज्या हनुमानानी मशालीनी लंका पेटवली ती मशाल आता आपल्या हातात आहे. आता हे त्यांना माहिती आहे का नाही कल्पना नाही, कारण फार काही त्यांचा असा व्यासंग दिसून येत नाही. पण हनुमंतांना बंदी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न थकल्यानंतर अद्दल घडवण्यासाठी रावणाने हनुमंतांच्या शेपटीला आग लावली. त्याच्यासाठी त्या सगळ्या श्रीलंकेतल्या चिंध्या गोळ्या केल्या आणि तरी शेपटीला गुंडाळता गुंडाळता लंकेतल्या लोकांकडची अंगवस्त्र खांद्यावरची ती संपली. आणि म्हणून त्याच्यावर मग त्या शेपटीला आग लावली आणि त्या शेपटीनी हनुमंतांनी लंका जाळली. उद्धव ठाकरेंची मशाल ही कोणाची शेपूट आहे मला कल्पना नाही, पण त्यांना असं वाटतं की हनुमंतांनी मशालीनी, उद्धव ठाकरेंच्या मशालीनी रावणाची लंका जाळली आणि तसं आता मोदींची लंका जाळण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना सुसज्ज राहण्याचे आदेश त्यांनी दिले. राजकारणात कधी कोणाला कुठे संधी मिळेल हे सांगता येत नाही. हे खरं आहे की अयोध्येतल्या चोरी प्रकरणामुळे अजून त्याचा तपास सुरू आहे, तरी देखील भाजपा आणि संघ परिवार दोघांनाही त्याचा मोठा त्रास होत आहे. प्रतिमा एका प्रकारे मलिन झालेले, जरी त्याच्यामध्ये उच्च पदस्थांचा हात असल्याचे प्रथमदर्शनी आत्तापर्यंत कुठलेही पुरावे आले नसले तरी एकदा लोकांच्या मनात संशयाचं बी रोपण केलं की त्या बीपासनं मोठा वृक्ष व्हायला फार वेळ लागत नाही. आणि त्यामुळे ज्या चंपतराय यांचा सगळा आयुष्य त्यांचं लोकांसमोर आहे, ज्या साधेपणाने त्यांनी आयुष्य आपलं व्यतीत केलेलं आहे, राम मंदिरासाठी आपलं आयुष्य एका प्रकारे समर्पित केलेलं आहे, त्यांच्यावरही शेवटी आरोप झाले. कारण ज्या माणसांना पकडण्यात आलं ते त्यांच्याशी संबंधित, त्यांच्याशी असल्यामुळे हे सगळं त्यांच्याच आधिपत्याखाली सुरू आहे अशा प्रकारचे आरोप झाले. आता या सगळ्या आरोपातून त्यांना इतर जे संबंधित मंडळी आहेत त्यांना विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा सगळ्यांनाच या आरोपातनं तावून सुलाखून बाहेर यावं लागेल. तोपर्यंत चिखल उडत राहील. आणि जरी आरोपात काही निष्पन्न झालं नाही तरी विरोधी पक्षांकडे हा मुद्दा राहीलच की तुम्ही सगळ्याच गोष्टी सेटिंग करता. जसे
भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी पक्षातल्या नेत्यांविरुद्ध करण्यात आले आणि नंतर ते भाजपात आल्यावर ते आरोप सगळे नाहीसे झाले, तसंच हेही तुम्ही मॅनेज कराल. आणि त्यामुळे ह्या परीक्षेचा काळ आहे. त्याच्यासाठी आलोक कुमारजींनी असं सांगण्यात आलेलं आहे की SITच्या कामामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. ज्यांनी आरोप केलेले आहेत की 20,000 कोटी रुपये चोरीला गेले, काही जण म्हणतील 40,000 कोटी गेले, त्यांनी त्याच्याबद्दलची माहिती, म्हणजे संजय राऊतांनी आज जे सांगितलं की 27 मंगळसूत्र, अनेक पादुका, कर्णफुलं, या सगळ्या गोष्टी चोरीला गेलेत, या गोष्टी कशा, कुठे, कधी चोरीला गेले त्याच्याबद्दलचे तपशील त्यांनी तपास यंत्रणेला कळवावेत. कारण जर तुमच्याकडे माहिती आहे तर ती माहिती तपास यंत्रणांना देऊन त्या तपासात मदत करणं हे तुमचं कर्तव्य आहे. प्रभू श्रीरामांसाठी एवढी साधी सोपी गोष्ट करणं काही फार अवघड नाही आहे. जर हेतू केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकायचा नसून जी काही कथित चोरी झाली ती चोरी पकडून जे दोषी आहेत त्यांना शिक्षा करायची, आणि भले ते दोषी पंतप्रधान पदावर असो, राष्ट्रपती पदावर असो, अमेरिकेचे अध्यक्ष, जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा करणं, हे जर तुम्ही रामराज्यामध्ये उचित गोष्ट मानत असाल तर चौकशीत सहभागी होणं, त्या तपास यंत्रणांच्या सोबत चौकशीला त्यांना सहयोग करणं हे आवश्यक आहे. पण यामुळे झालंय काय तर आत्तापर्यंत रामाच्या नावाचा आव्हेर केलेल्या उद्धव ठाकरेंना हातात मुद्दा आलेला आहे. गंमत अशी आहे की मुद्दा आला असला तरी आता निवडणुकाच नाही आहेत. म्हणजे समाजवादी पार्टीला समजू शकतो की पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहे, आणि जर हे प्रकरण तोपर्यंत थंड झालं नाही, लोकांच्या मनातला संशय गेला नाही, तर त्याचा कदाचित उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. पण उबाठाचं तसंही नाही आहे, कारण महाराष्ट्रात 2029 पर्यंत आता निवडणुकाच नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या मर्द मावळ्यांना गावोगावात जाऊन रामरक्षा वगैरे आंदोलन करायला सांगितलं, ठीक आहे, पण स्वतः उद्धव ठाकरे त्यातल्या किती आंदोलनात सहभागी होणार आहे? आज एवढा पाऊस पडत असतानाही ते बांद्रे ते दादर एवढा प्रचंड मोठा दगदगीचा प्रवास करून रामरक्षा आंदोलनात सहभागी झाले. तसेच ते आता यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार इथल्याही रामरक्षा आंदोलनात सहभागी होतील. आणि जी नौका त्यांची प्रभू श्रीरामांचा अपमान केल्यामुळे, हनुमंतांचा अपमान केल्यामुळे बुडू लागली होती, ती तारण्याचे सामर्थ्य प्रभू श्रीरामच त्यांना देतील अशी अपेक्षा आहे. अर्थात हे सगळं करताना एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे. अर्थात त्याच्यावर कोणाला तुम्ही त्याच्यावरही प्रश्न उपस्थित कराल आणि तो तुमचा अधिकार आहे. पण मंदिरातल्या दानपेटीत श्रद्धेने ठेवलेलं दान असेल किंवा मग कर रूपाने राज्याच्या तिजोरीत भरलेला पैसा असेल, दोघांचंही पावित्र्य, लोकशाही व्यवस्थेत दोघांचंही पावित्र्य सारखंच आहे. आणि त्यामुळे ज्यांनी देशाच्या तिजोरीला लुटण्याचं काम केलेलं आहे किंवा तसे आरोप ज्यांच्यावर झालेले आहेत, मराठी माणसाला लुटण्याचं काम केलेलं आहे, सामान्य लोकांना लुटण्याचं काम केलेलं आहे, कायद्याच्या दृष्टीने ही चोरी ती चोरी एकच आहे. कदाचित ही चोरी अधिक मोठी आहे, कारण तुम्ही राज्यकर्ते म्हणून तुमच्या तिजोरीतनं जर चोरी होत असेल तर ती अधिक गंभीर बाब आहे. पण आत्ता जसे म्हटलं की राजकीय चर्चेत हा मुद्दा गैरलागू आहे. आत्ता जी चोरी अयोध्येत पकडली गेली त्याचा फोकस हा त्याच्यावरच राहिला पाहिजे. तुम्ही काय केलं, यांनी काय केलं, एव्हा काय केलं, तेव्हा काय केलं, या सगळ्याला आत्ता अर्थ नाही आहे. पण त्या निमित्ताने जी काही 20,000 कोटी रुपयांच्या चोरीची माहिती असेल ती माहिती हे सगळे तपास यंत्रणांना पुरवतील याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.